काका ज्वारी लावत आहेत. आता पुढे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये पोलीस भरती असते ना. हा इथे आपली दुसरी मावशी. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या डेली ब्लॉग डे 52मध्ये. तर मित्रांनो, आज ब्लॉगची सुरुवात खरंच खूप लेट होत आहे, कारण की आज जरा आपण आराम केला. काल रात्री बाहेर गेलेलो, तिकडून यायला खूप लेट झालेला, रात्री मध्यरात्री आलो आहे. तर आत्ता खूप लेट झाला आहे ब्लॉगची सुरुवात करायला. आणि आत्ता आपण चाललो आहे आपल्या दुसऱ्या मावशीकडे, जी बाजूच्याच 1-2 गावं सोडून बाजूलाच राहते, जवळच राहते. तर येस, मग आपण जाऊया तिकडे, बघूया जाता जाता आपल्याला काय काय बघायला भेटतं आहे, कसं वातावरण बघायला भेटतं आहे. आता सध्याला तर तुम्ही बघू शकता इथे लोक बघा पेरणी करत आहेत, बिया वगैरे लावत आहेत. काल 2 दिवस जरा पाऊस झाला आहे, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. तर लोकांनी, सगळे शेतकरी आपापल्या शेतात बिया वगैरे लावणं चालू आहे त्यांचं काम. तर येस, मग आपण भेटूया मित्रांनो. काही झाले, रस्ता बघा किती क्रेझी रस्ता आहे. बघा बघा काही नाही दिसणार तुम्हाला मोसंब्या, कारण आम्ही दुसऱ्या रस्त्याला जातो. सॉरी. बघा मित्रांनो, हे जे दिसतंय हे संपूर्ण हा धरणाचा पट्टा आहे. हे धरण आहे ॲक्च्युली, तुम्ही बघू शकता कसं धरण आहे. हे काहीच नाही आहे. कसं दुष्काळाला काळ निघणार आहे, कसं काय होणार आहे. धरणाकडे पाणीच नाही आहे. काल आता या 2 दिवसात पाऊस झाला म्हणून हे एवढं तरी दिसतंय तुम्हाला. बघा इथलं धरण आहे. बाय बघतेस. पोचलो आता आपण इथे, आणि मळ्यातच घर आहे यांचं. हाय तर घर. कपडे नाही, तब्येत काळजी मला माझ्या.
काका ज्वारी लावत आहेत. त्यांच्या माळ्यामध्येच घर आहे. माळ्यामध्ये बघा ही मावशी आहे. भारी वाटतं एकदम बघा. वातावरण पण एक नंबर झालंय. पाऊस पडायचा. अशा प्रकारे पाऊस चालू होऊन आम्ही इथेच अडकलोय. आता कसं घरी जायचं. सगळं त्यांचंच आहे. सगळं वावर त्यांचंच आहे. इथून हे संपूर्ण त्यांचंच आहे. तिथे मागे पण त्यांचंच आहे. सगळे प्रॉपर शेतकरी आहे एकदम. आणि यांचं घर तर एकदम शेतातच आहे. गावात पण नाही. आपलं ते घर तरी गावात आहे थोडंसं. आणि यांचं घर पूर्ण शेतात आहे. मस्त झालं एकदम वातावरण पावसाचं एकदम खतरनाक. आता जाऊया आपण, निघूया. पाऊस थांबलाय तोपर्यंत, नाही तर परत रस्ता थांबावं लागेल कुठेतरी. दोस्तांनो आता आपण निघाले आपल्या घराकडे. एका मावशीला भेटायचं आहे, पण ते आता पॉसिबल आहे की नाही माहीत नाही. कारण पाऊस येतो आणि तिचं घर एकदम शेतात आहे. एकदम शेतात आहे. तिकडे गेलं की गाडी वगैरे अडकते. जायचा रस्ता चांगला नाही आहे किंवा तिथून चालायला पण माणसाला जमत नाही. तिकडे गेलो की आणि पाऊस पडला आणि जर आपण अडकलो तर आपल्याला 2-3 दिवस तर कुठे जाताच येणार नाही. तर ते सगळं नको. तर बघूया आपण कसं काय होतं. तिला फोन लावूया. आणि येस आता आपण निघालो आपल्या गावाकडे परत घराकडे. तर लवकरच आपण घरी जाऊया. पाऊस थांबलाय तर. पाऊस पाऊस पाऊस. वेलकम टू जातेगा. पाऊस पाऊस. आता पुढे तू सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये पोलीस भरती असतं ना. हा इथे आपली दुसरी मावशी राहते. तिचा पण माळ्यात शेत आहे. हे पूर्ण त्यांचं शेत आहे. इथून ते पूर्ण असं बाहेरपर्यंत आहे दोन्ही साईड. हा मावशीचा मुलगा आहे. गोल्या सगळेजण राहा बोलतायत, पण राहायला आता टाईम नाही आहे. कारण आपल्याला आपल्या मुंबईला जायचं आहे आणि आपली कामं पण राहिली आहेत. बरेच कॉल येत आहेत की कधी येतोय. तर आता निघालो आम्ही. पावसामुळे बघताय तुम्ही किती चिखल. हे बघा पावसामुळे. आणि वातावरण भाई एक नंबर. एकदम फ्रेश वातावरण आहे. एकदम फ्रेश. तुम्ही विचार पण नाही करू शकत एवढं फ्रेश वातावरण आहे. लांबपर्यंत बघा ना, कुठेच कॉन्क्रीटचं जंगल नाही. कुठेच नाही. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत सगळं मोकळं आहे. म्हणजे झाड, शेत आणि नेचर, बस एवढ्याच गोष्टी. बाकी काहीच नाही. काही म्हणजे काही नाही आहे. लांबपर्यंत काही नाही. आणि मजा येते भाई अशा ठिकाणी. कधी वर्षातून एकदा तरी जरी आलो ना तरी माइंड एकदम फ्रेश आणि क्लिअर होऊन जातं. मस्त वाटतं एकदम. तर मित्रांनो, आता एक शॉट झाला आहे की आपल्या गाडीला लाईटच नाही आहे आणि ते आता अंधार पडतो आहे.
हे तुम्हाला फोनमध्ये दिसतोय एक्सपोजर, पण असं बघायला गेलं तर अंधारा पडतं आणि आपल्याला 1 तासभर तरी लागणार आहे जायला घरी. तर आता बघूया काय सीन होतो आणि काय नाही, कसे पोचतो. तर रिजवान सापडलं. रिजवान इथे काय करतोय? मित्रांनो, आता आपण आपल्या घरी चाललोय आणि तुम्ही बोलत असाल की हा एवढं म्हणजे मावशी सारखं मावशीच दाखवतोय. किती मावशी आहे त्याला आता? मित्रांनो, माझ्या मम्मीच्या साईडची फॅमिली खूप मोठी आहे. इवन आम्हालाच माहीत नाही की आमच्या मावश्या किती आहेत, आम्हाला मामा किती आहेत. सख्खी मावशी तर 4 सख्ख्या मावश्यात आणि 1 मामा आहे सख्खा. पण बाकी कझिन्स एवढे कझिन्स आहेत की मोजूच नाही शकत. म्हणजे दरवेळेस मी आलो ना त्यांच्यासोबत, मम्मीसोबत फिरतो ना मम्मीच्या फॅमिलीत, तेव्हा नवीन एक नाव ऐकतो की ही मावशी, तो मामा, तो असं तसा. पण म्हणजे मला माहितीच नाही की एवढ्या मावश्या आहेत, एवढे मामा आहेत. मला एवढी मोठी फॅमिली आहे मम्मीची, काय सांगूच नाही शकत. आणि आता बऱ्यापैकी म्हणजे आपले जे 3-4 मावश्या आहेत ज्या मी ओळखतो, ते मी त्यांना चांगल्या पद्धतीने ओळखतो. त्यांची घरं मला माहीत आहेत, मी गेलो आहे लहानपणापासून त्यांच्याकडे. तर त्यांच्याकडे मी आता जाऊन आलो, त्यांना भेटून आलो. भारी वाटलं सगळ्यांना भेटून, मस्त वाटतं. 4 वर्षातून एकदा येणं होतं माझं. मी काय आता नेहमी वर्षातून एकदा वगैरे येत नाही, कितीतरी वर्षातून एक राऊंड होतो आणि भारी वाटलं सगळ्यांना भेटून, मजा आली. आता आम्ही चाललोय घरी, अंधार पडतोय. एकदा शूट करून घेऊया, कारण परत एकदा लाईट गेल्यावर आपल्याला काहीच दिसणार नाही. लाईट गेल्यावर आम्हाला समोरचा रस्ता पण दिसणार नाही. तर जेवढ्या लवकर आम्हाला पोचायचं आहे. हे बघा, हा एवढाच जो काय ऑरेंज दिसतं तेवढाच रोड आहे, म्हणजे तेवढाच बल्ब आहे गाडीच्या लाईटचा, एवढंच दिसतंय. बाकी काही दिसत नाही पुढचं. आणि डोळे उघडले की डोळ्यात किडे चालले, म्हणजे किडे लागत आहेत तुमच्याला. गार एकदम गार वातावरण. आता 7-8 किलोमीटर बाकी आहे पोहोचून. तुम्हाला लगेच भेटतो व्हिडिओमध्ये, ब्लॉगमध्ये. आपल्या डोळे उघडत नाही, डोळ्यात गेले या जेवायला. मित्रांनो, आजचा व्लॉग आत्ताच एडिट करून झाला आहे आणि व्लॉग एडिट करताना असं लक्षात आलं की जे आज आपण बाहेर फिरलो, बाहेर गेलो आहे, त्याच्यामुळे मोकळं रान असल्यामुळे, आजूबाजूला कुठेच काही नसल्यामुळे गार वारे जे आहेत ते एकदम जोरदार सुटले होते. त्यामुळे माझा आवाज त्या व्हिडिओमध्ये पोचला नाही आहे, व्यवस्थित आवाज येत नाही आहे. तर त्याच्यासाठी मी माफी मागतो आणि आजचा व्लॉग हा इथेच संपवतो. आय होप तुम्ही समजून घ्याल. मित्रांनो, आजचा व्लॉग आत्ताच एडिट करून झाला आहे आणि व्लॉग एडिट करताना असं लक्षात आलं की जे आज आपण बाहेर फिरलो, बाहेर गेलो आहे, त्याच्यामुळे